मध्य प्रदेशातील जबलपूर येथे झालेल्या दुहेरी हत्याकांडाने मध्य प्रदेशच नाही तर देशालाही हादरवलं आहे। या हत्याकांडातील मुख्य आरोपी मुकुल सिंह याला अटक झाल्यापासून या प्रकरणात दररोज काही ना काही धक्कादायक माहिती समोर येत आहे। दरम्यान या संपूर्ण प्रकरणाची दिशाच बदलून टाकणारी आणखी एक गोष्ट समोर आली। आरोपी मुकुलने पोलिसांच्या चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे केले। मुकुलने सांगितलं की घटनेनंतर 75 दिवसांत मुकुलने अल्पवयीन मुलीसोबत 45 वेळा शारीरिक संबंध ठेवले होते। हृदय पिळवटून टाकणारी बाब म्हणजे वडील आणि भावाचे मृतदेह खोलीत पडून असताना 5 तासात दोघांनी अनेकदा शारीरिक संबंध ठेवले। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार असंही समोर आलं आहे की आरोपी मुकुल जेव्हा मुलीच्या वडील आणि भावाची निर्घृण हत्या करत होता तेव्हा अल्पवयीन मुलगी तिच्या मोबाईलवर व्हिडिओ बनवत होती। मुकुलने असंही सांगितले की आरोपी मुलीचे वडील राजकुमार विश्वकर्मा यांची हत्या करत होता। त्या दरम्यान प्रेयसीचा लहान भाऊ तनिष्क जागा झाला होता। लहान भावाने बहिणीच्या पाया पडून वडिलांना मारू नका अशी विनंती केली, मात्र आरोपी मुकुलने अल्पवयीन भावावरही कुऱ्हाडीने वार केले। अल्पवयीन भावाच्या डोक्यात कुऱ्हाड अडकल्यानंतर प्रेयसीने कुऱ्हाड काढून पुन्हा प्रेयकराला दिली आणि भावाचे पाय धरले। त्यानंतर प्रेयकर मुकुलने पुन्हा अल्पवयीन भावावर 3 वार केले, त्यामुळे मुलीच्या अल्पवयीन भावाचाही मृत्यू झाला। गुन्ह्याचा सीन रिक्रिएट करताना आरोपीने पोलिसांना सांगितले की प्लॅननुसार दरवाजा त्याच्या प्रेयसीने उघडला। मुकुल आत शिरला तेव्हा त्याने गॅस कटर, कुऱ्हाड, पॉलिथिन, हातमोजे यासह सर्व काही आणले होतं। आत प्रवेश करताच मुकुलने प्रथम आपल्या प्रेयसीच्या वडिलांच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार केले, त्यानंतर एकामागून एक 10 वार केले। त्यामुळे राजकुमार विश्वकर्मा यांचा जागीच मृत्यू झाला। राजकुमार विश्वकर्मा यांच्या मृतदेहाचे तुकडे करून त्यांची विल्हेवाट लावण्याची दोघांची योजना असल्याने आरोपी मुकुलने गॅस कटर सोबत आणल्याचे सांगितले जात आहे। मात्र वेळेअभावी दोघांनी मिळून तो प्लॅन बदलला। पुढे योजना आखून वडिलांच्या मृतदेहाची स्वयंपाकघरात विल्हेवाट लावली तर भावाला पॉलिथिनमध्ये गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवलं। मुकुलने पोलिसांना सांगितलं की प्रेयसीच्या वडिलांची आणि लहान भावाची हत्या केल्यानंतर त्याने रक्त साफ केलं आणि 2 मृतदेहांशेजारी अल्पवयीन मुलीसोबत अनेक वेळा शारीरिक संबंध ठेवले। याशिवाय दोघांनी अनेक वेळा संबंध ठेवले होते। 5 सप्टेंबर रोजी मृत राजकुमार विश्वकर्मा यांनी त्यांच्या अल्पवयीन मुलीचा प्रेयकर मुकुल सिंह यांच्या विरोधात सिव्हिल लाईन्स पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला होता। या प्रकरणात तुरुंगातून सुटका झाल्यानंतर आरोपी मुकुल याने त्याच्या अल्पवयीन प्रेयसीसह तिच्या वडिलांना मार्गातून दूर करण्याचा कट रचत होता।